धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील डांगर शिवाडे नावाचे गाव आहे. या गावात दिलीप हिराजी सोनवणे वय वर्ष 52 वर्ष, हा पत्नी मंदाबाई सोनवणे वय 48 वर्ष, मुलगा मुलीसह राहतो. परिस्थिती गरिबीची असल्यामुळं गावातील जमीनदार लोकांच्या जमिनी बटाईने घ्यायच्या आणि त्यामधून जे काही उत्पन्न होईल त्यामध्ये अर्धा हिस्सा करून संसार चालवायचा, असा काहीसा उद्योग दिलीप सोनवणे याचा चालू होता. गावातील लोकांशी चांगला संपर्क होता, त्यामुळं दिलीप याची सर्व कामे विश्वासावर चालायची. दिलीप याला शेतात मदत करण्यासाठी पत्नी मंडाबाई ही पूर्णपणे सहकार्य करायची. घरात मुले असले तरी त्यांची सर्व सोय लावून मंडाबाई शेतात कामे करायला जायची. सर्व काही अगदी आनंदात चालू होतं आणि शेतात जेवढं काही पीक पाणी येत होतं तेवढ्यावर दिलीप आनंदी होता. घर संसार देखील चांगल्या प्रकारे चालू होता. पैसा थोडाफार हातावर शिल्लकही होता. मात्र काही दिवसापासून दिलीप हा मंडाबाईकडे संशय नजरेने पाहू लागला होता. शेवटी खेडेगाव म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांशी, महिला असो की पुरुष असो, यांचा संपर्क येतो. कोणत्याही प्रकारचा मनात हे लोक भेदभाव करत नाहीत. सर्व लोक एकोप्याने राहतात. अगदी त्याच पद्धतीने मंडाबाई हे देखील हसत खेळत राहत होती. त्यावरून दिलीप याला मंडाबाईवर संशय येऊ लागला होता. गावातील लोकांशी तू कशाला जास्त बोलत असते, लोक आपल्या परिस्थितीचा गैरफायदा उचलतात, असे काहीसे विचार दिलीप याच्या डोक्यात गेल्या काही दिवसापासून चालू होते. एक एक दिवस जसा पुढे जाईल तसा दिलीप विचार करत होता. ज्या संशयाने दिलीप याला पोखायला सुरुवात केली होती त्याच विचाराने दिलीप पुढे काय करेल हे सांगणं कठीण झालं होतं. घरात मुलगा मुलगी असताना देखील दिलीप हा मंडाबाईवर संशय घेत होता. पत्नी मंडाबाई मात्र दिलीप हा काहीतरी विचित्र बोलतो म्हणून त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती. त्यामुळे दिलीप याला सुद्धा राग येऊ लागला होता. मी एवढा आरोप करतो तरी पत्नी मंडाबाई काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय असं दिलीप याला वाटू लागलं होतं. 2-3 दिवसाला दिलीप आता घरात भांडणे करू लागला होता. पत्नी मंडाबाईला मारहाण देखील तो करू लागला. त्यावेळी मंडाबाईने बोलायला सुरुवात केली. तुमचा माझा संसार अतिशय सुखाचा चालू असताना तुम्ही विनाकारण अशा प्रकारे आरोप का करता? आपल्या वयाचा तरी विचार करा. असे जेव्हा मंडाबाई बोलत होती त्यावेळी दिलीपचा पारा चढला. आतापर्यंत तुम्हाला बोलत नव्हती, आता मात्र उलट सुलट सुद्धा तू बोलायला लागली. दोन्ही बाजू घेऊन दिलीप मंडाबाई बरोबर भांडण करत होता. मुलगा मुलगी हे फक्त पाहत होते, कारण दोघांमध्ये काय चालू आहे हे कोणालाच काही कळत नव्हतं. त्यामुळे आई वडिलांची मध्यस्थी कशी करावी असा प्रश्न मुलांना पडलेला होता. दोघातील भांडणाचा मुद्दा जो होता तो फक्त मंडाबाई आणि दिलीप यांनाच माहिती होता. त्यामुळे हा विषय गावावर पसरू नये असं मंडाबाईला वाटत होतं. त्यामुळे ती सर्व काही सगळं शांतपणे सहन करत होती. गावाच्या काही अंतरावर दिलीप यांनी शेती बटाईने केलेली होती. त्यामुळे दिलीप हा सकाळीच शेतात जायचा आणि दुपारनंतर मंडाबाई शेताकडे जायची. जे भांडण दोघांचे घरी चालू होते ते भांडण आता शेतात सुद्धा सुरू झाले होते. मंडाबाई मात्र या सर्व भांडणाला वैतागली होती. तुम्हाला या वयात असा संशय घेणे बरे वाटत नाही. लेकरं मोठमोठी झाली आहेत, त्यांना काय वाटत असेल असं मंडाबाई त्यांना समजून सांगत होती. दिलीप काही समजून घेण्याचा विचार करत नव्हता. त्याच्या मनात एकच विषय पक्का बसलेला होता की मंडाबाई घराच्या बाहेर काहीतरी करते. जसा जसा काळ पुढे जाईल तसा दिलीप मध्ये बदल होईल असं मंडाबाईला वाटत असताना दोघांनाही भांडणाची सवय झाली होती. त्यामुळे मंडाबाईला देखील काहीच वाटत नव्हतं. शेतातील कामे करण्यात दोघेही गुंतलेले होते आणि शेतात पीक देखील चांगल्या प्रकारे येऊ लागले होतं. खेडेगावात विजेची अडचण असल्यामुळं रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जात असतात. त्याप्रमाणे दिलीप हा देखील रात्रीच्या सुमारास शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जात होता. पण त्याच्या डोक्यात रात्रंदिवस मंडाबाईचेच विचार चालू होते. आपल्या पाठीमागे मंडाबाई घरी काय करत असेल त्यापेक्षा तिला जर शेतात आणले तर मन शांत राहील असं आता दिलीप याला वाटू लागलं होतं. त्यामुळे बुधवारच्या दिवशी दिलीप हा मंडाबाईला म्हणाला की रात्री आपल्याला शेतात पाणी द्यायला जायचे आहे, तू माझ्या बरोबर चल असे म्हणाला. त्यावेळी मंडाबाई दिलीप यांनी रात्रीचे जेवण केलं आणि दोघेही शेताच्या दिशेने निघाले. आज दिलीप थोडा वेगळ्या मूड मध्ये दिसून येत होता. मंडाबाई आपल्या बरोबर शेतात येत आहे, आपल्या सोबत राहील या उद्देशाने दिलीप मंडाबाईला घेऊन शेतात गेला होता. पण दिलीपचं मन काही वेगळाच इशारा करत होतं. काही वेळातच दिलीप आणि मंडाबाई हे दोघे शेतात पोहोचले. रात्रीची वेळ झालेली होती. आजूबाजूला काही शेतकरी पिकांना पाणी देत होते आणि प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला होता. त्यामुळे इकडे तिकडे पाहण्यासाठी कोणाला वेळ सुद्धा नव्हता. रात्री पिकांना पाणी द्यायचे आणि पहाटे घरी जायचे असे विचार मंडाबाई करत होती. त्यावेळी पिकांना पाणी देणे सुरू झाले आणि दिलीप मंडाबाई जवळ आला. मंडाबाई जवळ येताच दिलीपने पुन्हा जुनाच वाद काढायला सुरुवात केली. आता मंडाबाई मात्र गरम झाल्या होत्या. येऊन जाऊन तोच विषय माझ्याकडे कशाला काढता, आणि यापासून सुरू झालेला वाद वाढतच गेला आणि दिलीप लालबुंद झाला. बाजूलाच एक मोठा दगड होता. तो दगड घेऊन दिलीप यांनी मंडाबाईच्या तोंडावर मारायला सुरुवात केली. मनात जो काही राग होता तो राग दिलीप यांनी मंडाबाईवर काढला. काही वेळातच मंडाबाई ही जागेवर निपचित पडली.
डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं तेव्हा दिलीप शांत झाला होता. त्याच्या मनात असलेला राग काहीसा शांत झाला होता. मी घरात असताना तू दुसऱ्याकडे का पाहते असे मनात तो फुटफुटत होता. पिकांना पाणी देत असताना आपण काय केलं त्याचं भान त्याला राहिलं नव्हतं. मंदाबाई रक्ताच्या धारव्यात पडली होती तर दिलीप हा पिकांना पाणी देत होता. सकाळ झाली त्यावेळी काही लोकांनी मंदाबाईला शेतात पाहिलं. त्यावेळी ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली आणि तोपर्यंत गावातील लोकांना काय झालं आहे हे माहिती सुद्धा नव्हतं. जेव्हा पोलीस सकाळी गावात आले त्यावेळी गावातील लोकांना शेतात दिलीप यांनी पत्नी मंदाबाई हिचा खून केल्याचं कळालं. पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यावेळी त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा देखील केला. मंदाबाई यांचा मृतदेह पीएम साठी पाठवण्यात आला आणि दिलीप सोनवणे याला पोलिसांनी अटक केली.